आषाढ महिना सुरू झाला ना, प्रत्येक घराघरातून एकदम मस्त असा खमंग तळणीच्या पदार्थांचा सुगंध दरवळायला सुरुवात होते. अर्थातच प्रत्येक भागानुसार प्रत्येक घरात हे पदार्थ बदलतात सुद्धा. तर ह्याच पदार्थांपैकी आज आपण एक करतोय ते म्हणजे एकदम मस्त अशा खमंग खुसखुशीत रुचकर तिखट पुऱ्या किंवा मसाला पुऱ्या. तर सगळ्यात अगोदर तर तुम्ही पुरीचा आवाज ऐका. तर बघितलं काय खुसखुशीत अशी ही पुरी झालेली आहे. आणि फक्त आषाढ तळण्यासाठीच नाही तर एरवीसुद्धा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी म्हणा किंवा मग कुठल्या लांबच्या प्रवासाला जायचं असेल ना, तर ह्या पुऱ्या नक्कीच ट्राय करू शकता. बनवायला एकदम सोप्या आहे. बनवल्यानंतर 3 ते 4 दिवस आरामात ह्या पुऱ्या टिकतात, अजिबात खराब होत नाही किंवा मग वातड्यासुद्धा होत नाहीत. तर चला वेळ वाया न घालवता बघूया कशा करायच्या ह्या खमंग रुचकर तिखट पुऱ्या किंवा मसाला पुऱ्या. तर ह्या पुऱ्या करण्यासाठी ना सगळ्यात अगोदर इथे मी एक मोठं बाऊल घेतलेलं आहे. यामध्ये ना 3 वाटी आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत. रोजच्या वापरातल्या आपल्या ज्या वाट्या आहेत ना त्या वाट्याने 3 वाटी इथे मी पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी पाव वाटी रवा घेतलेला आहे. जाड बारीक कुठलाही रवा तुम्ही ह्या पुऱ्यांसाठी वापरू शकता. त्यानंतर ना 2 मोठे चमचे इथे मी बेसन पीठ वापरलेलं आहे, त्यामुळे आपल्या पुऱ्या मस्त खुसखुशीत होतात. त्यानंतर 1 छोटा चमचा जिरे, 1 चमचा तीळ, अर्धा छोटा चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे. ओवा थोडासा आहे ना हातावर चुरून टाकते, जेणेकरून ना मस्त त्याचा सुगंध पुऱ्यांमध्ये उतरतो. त्यानंतर इथे मी अर्धा छोटा चमचा लाल तिखट टाकलेला आहे. पाव चमचा हळद टाकायची आहे आणि चवीप्रमाणे इथे मीठ टाकून घेते. त्यानंतर नाही आता आपण भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत. आणि सर्वात शेवटी नाही इथे आपल्याला हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकायची. तर 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि एक जवळपास 7-8 लसणाच्या पाकळ्या मी मिक्सरला वाटून घेतल्या होत्या, त्याची ही पेस्ट आहे. त्यानंतर नाही इथे आपण साधारण 2 मोठे चमचे कडकडीत तेलाचं मोहन टाकलेलं आहे. तेल कडकडीत गरम करून टाकलं ना, त्यामुळे आपल्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या थंड झाल्यावर सुद्धा वातड होत नाही किंवा नरम पडत नाही, मस्त खुसखुशीत राहतात. तर तेल गरम होतं, त्यामुळे सुरुवातीला मी थोडंसं चमच्याने मिक्स करून घेतले आणि नंतर हे जे सगळं साहित्य आहे ना ते आपल्याला हाताने चुरून व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं. तेलाचं जे मोहन आहे ना ते संपूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे. तर हे बघा व्यवस्थित असं मी हे तेलाचं मोहन लावून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकत असाल पिठाची हलकीशी मूठ वळते, म्हणजेच आपलं मोहन बरोबर आहे. तर आता आहे ना थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याची एकदम घट्टसर अशी कणिक भिजवून घ्यायची आहे. कणिक जेवढी घट्ट असेल ना तेवढ्या पुऱ्या मस्त खुसखुशीत होतात आणि थंड झाल्यावरही मस्त खुसखुशीत राहतात. कणिक जर मऊ मळली ना तुम्ही तर थंड झाल्यावर पुऱ्या नरम होतील आणि वातड होतील, त्यामुळे कणिक व्यवस्थित अशी घट्ट मळायची आहे. तर हे बघा जेवढी शक्य होईल ना तेवढी घट्ट मी ही कणिक मळून घेतलेली आहे. आता आपण यावर झाकण ठेवूया आणि एक जवळपास 20 मिनिटासाठी तरी आपल्याला ही कणिक मुरवत ठेवायचे, जेणेकरून आपण यात जो रवा टाकला आहे ना तो छान फुलून येईल. तर हे बघा जवळपास इथे मी 20 मिनिटं ही कणिक मुरवून घेतलेली आहे. आता ही जी कणिक आहे ना ही परत एकदा आपण 2 ते 3 मिनिटासाठी मळून घेणार आहोत. 20 मिनिटानंतर आहे ना रवा आपला मस्त फुलून येतो आणि कणिक मस्त मऊसूत होते. तुम्ही बघू शकत असाल सुरुवातीपेक्षा थोडीशी मऊसूत अशी ही कणिक झालेली आहे. तर परत एकदा मी ही 2 ते 3 मिनिटासाठी मळून घेतली आणि याचे ना अशा पद्धतीने मोठे मोठे सोंडे तयार करून घेते. तर इथे ना मी एक मोठी पोळी लाटून त्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या कट करणार आहे. तुम्हाला हवं असेल तर मी छोट्या छोट्या लाट्या करून याच्या एक एक करून सुद्धा पुऱ्या लाटू शकता. तर सगळ्या पिठाचे मी उंडे करून घेतले होते. आता आपण याच्या मोठ्या पोळ्या लाटून घेऊया. तर त्यासाठी ना इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तयार जो उंडा आहे तो थोडासा कोरड्या पिठात घोळून घ्यायचा आणि याची जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तर पुऱ्या ना मस्त खुसखुशीत होण्यासाठी ना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे मोहन आणि पीठ मळण्याची पद्धत. मोहन प्रमाणापेक्षा जास्त झालं तर पुऱ्या जास्त तेल पितात आणि कमी झालं तर वातड्या होतात, त्यामुळे मोहन योग्य प्रमाणात टाकायचं आणि कणिक मस्त घट्टसर भिजवायची, म्हणजे पुऱ्या मस्त खुसखुशीत होतात. तर हे बघा अशा पद्धतीने ही पोळी मी लाटून घेतली होती. आता इथे ग्लासच्या मदतीने मी अशा पद्धतीने ह्या छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घेते. तर तुम्हाला हवं असेल ना तुम्ही डायरेक्टही पुऱ्या एक एक करून लाटल्या तरी चालतील. ह्या पुऱ्या फक्त दिसायला एकसारख्या दिसतात आणि पटकन होतात, त्यामुळे मी अशा पद्धतीने लाटून घेतलेल्या आहेत. तर पुरीची मी तुम्हाला जाडी दाखवते, कितपत जाड मी याची पोळी लाटली होती. तर हे बघा अशा पद्धतीने थोड्याशा जाडसरच अशा ह्या पुऱ्या आपल्याला लाटायच्या आहेत. तर राहिलेल्या ज्या पुऱ्या आहेत ना त्यासुद्धा मी सारख्याच पद्धतीने लाटून घेतलेल्या आहेत. सर्व पुऱ्या माझ्या लाटून झालेल्या आहेत. आता आपण ह्या पुऱ्या तळून घेणार आहोत. तर त्यासाठी ना इथे मी ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल आपल्याला सुरुवातीला व्यवस्थित असं कडकडीत तापवून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम फ्लेमवर आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे, म्हणजे त्या मस्त खुसखुशीत होतात. हाय फ्लेमवर पुऱ्या तळल्यात ना त्यामध्ये थोड्याशा नरम पडतात, त्यामुळे फ्लेम आपल्याला
फ्लेमला मीडियम ठेवायची आणि ना व्यवस्थित चमच्याने प्रेस करून आलटून पालटून सोनेरी रंगावर येईपर्यंत ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. तर साधारण ना एका बॅचला 3 ते 4 मिनटं लागतात. तर हे बघा 3 ते 4 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकत असाल पुऱ्यांना एकदम मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे. एकदम खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या झालेल्या आहेत. तर आता ह्या मी पुऱ्या काढून घेते आणि राहिलेल्या ज्या पुऱ्या आहे ना त्यासुद्धा सारख्याच पद्धतीने मीडियम फ्लेमवर तळून घेते. तर इथे ना आपल्या ह्या आषाढ विशेष एकदम मस्त अशा खमंग खुसखुशीत तिखट पुऱ्या किंवा मग मसाल्या पुऱ्या बनून तयार झालेल्या आहेत. तर ह्या आषाढ महिन्यात तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे ह्या पुऱ्या एकदा नक्की ट्राय करून बघा. कशा झाल्या हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा किंवा मग तुमच्याकडे आषाढ तळणाला काय करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज लाईक शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.